बातमी मालेगावातून आहे। मालेगावात वन विभागाच्या कार्यालयावर मेंढपाळांचा मोर्चा आला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आहे। मेंढपाळांचा वन विभागाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न होता। तब्बल 4 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे, मात्र तोडगा निघू शकलेला नाहीये। आंदोलक आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार बाचाबाची झाली। आपण हे दृश्य पाहतोय। मालेगावात विभागीय कार्यालयात घुसण्याचा मेंढपाळांनी प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली आहे। निलेश वाघ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। निलेश, काय मागण्या नेमक्या मेंढपाळांच्या आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर मालेगावच्या मोहपाडा परिसरामध्ये जे वन जमिनीवर जे अतिक्रमण झालं ते काढावं आणि अतिक्रमणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून वन विभागाच्या कार्यालयासमोर जे ते ठिय्या आंदोलन सुरू होतं। मात्र 4 दिवस उलटूनही तोडगा निघू न शकल्यामुळे आज जे मेंढपाळांनी जे या ठिकाणी मेंढ्यांचं या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं होतं आणि वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता। मात्र जवळपास 4 तास उलटून देखील या संपूर्ण आंदोलनाची कुठेही दखल घेतली जात नव्हती, तोडगा निघत होता। यामुळे आंदोलकांचा संतापाचा तो उद्रेक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आंदोलकांनी मेंढ्यासह वन विभागाच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये काही काळ बाचाबाची झाल्यामुळे काही तणाव देखील निर्माण झाला होता। आपण जर पाहिलं तर महिला पोलीस कर्मचारी यांच्यात देखील बाचाबाची झाली होती आणि या संपूर्ण प्रकारामध्ये आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये काही तणावाचं वातावरण जे ते या ठिकाणी पाहायला मिळतं। धन्यवाद निलेश, दिलेल्या अपडेट्स बद्दल।